नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। आजचा दिवस 5वा आणि आजची दुपारची वस्ती आमचे इथून 22 किलोमीटर आहे रातच्या वस्तीवाल्या। तर आता आम्ही 4:45 वाजता निघलो दुपारच्या वस्तीवर जायला। आता बघू दुपारचे किती वाजेपर्यंत पोहोचतो। तशी तेवढी काही नाही आम्हाला, आरामानच जाऊ, कारण म्हणूनच आम्ही लवकर उठताना लवकर निघतो। पण आज थंडी जरा जास्तच, पक्कीच थंडी लागते जरा आज। थंडी आहे, रोज थंडी नव्हती लागत, पण आज जाम थंडी आहे ना। थंडी पण भरपूर आहे, पण आम्ही सकाळी पण निघल्यावर ना लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा आम्ही। आज थंडी आवरी आहे ना, उठायच्या वाटत नव्हता ना। बरीच पोरं अजून उठली नाही, जी लवकर उठणारी होती ती पण उठली नाही ना। सगळ्यांना लवकर आम्हीच उठाव, पण आम्हाला कारण पालखी नेवायची असते म्हणून आम्ही लवकर उठाव। पालखी लवकर पोहोचायची असते आम्हाला। आज थंडीची मुलं आम्ही अर्धा तास जरा लेट उठलो। ते विशालला थांबलेलं, विशालला आता निघताव पुढच्या वस्तीवर जावाला। पण आज खरंच थंडी जामच बघ, वाहत मागे करून चालते बघ। सकाळी उठलं तेव्हा पक्कीच थंडी वाटत होती, पण जेव्हा अंग धावलं ना, अंग धावलं तेव्हा आखी थंडी गेली। पण थोडे टायमान परत थंडी चरते। जर आपण थांबून राहिला, चालायला लागलो ना एकदा, मग बरोबर गरम होते। चालायला लागल्यावर नाही थंडी लागत। निरवशन आता आपली दुपारची वस्ती कुठं रे विषय, नाव, एरिया, गाव? डायरेक्ट वावीवर जावं। आता वावीवर जायचं आम्हाला दुपारची दुपारची वस्ती काय त्या सांग ना नाव। पाथरीचे पुरे दादा, दुपारची वस्ती आमची पाथरीचे पुरे आहे, असा विषय सांगते। चला आता आमची रनिंग चालू झाली, 22 किलोमीटरची रनिंग। बघ कसं रोडन लाटी पेटन आली सवारल्या चालताव। अजून उजारला नाही, 10-15 मिनिटांनी उजर आहे। जेव्हा मेन उजारते ना तेव्हा मेन चालायला मजा येते। तर सगळं आजूबाजूचा सगळं बघायला भेटत। आता पुरे लागतील ऊस बीस, ऊस भेटले तर खाऊ नाही रे ऊस। 10 भाव आहे तो तरला ऊस, जाऊ ना पुरं काही बघू। हॉटेल बिट भेटलं ना, इडली डोसा नाही तर मसाला डोसा खावा, तोच जरा बरा लागते खावा सारखा। अरे आपण नाही का तिथे वस्तीला दुपारची होतो, त्यांना कुठे तिथे पूल होता, त्या मस्त पाणी होतं, त्या आंघोळ करायला नदी अंग करला त्यांनी। पण आपले सगळे वस्ती पाणी आहे ना, पाणी आहे, पण असं एन्जॉय वेगळा आहे। आपण एन्जॉयचं काही नाही, नदीच्या पाण्याने अंग चाललं तर आपण अजून पाला दिसत मारला। पण एकदा नदीच्या ना आपला ही पण नदीच ना, मारा ना येन मोऱ्या नाही म्हणजे चांगलं नाही काय चांगला नाही। बिजा कावर तुला ही गोष्ट बरोबर आहे। आपण जर पोलू ना तर डबल शरीर ना अख्खा बदल आपला फुल काला एकदम। आपण पोहलो तर अजून आपण। चला आता उजाडलेला आहे आणि वातावरण एकदम थंड गारगार वाटतं, मस्त थंड मस्त वातावरण। समोर गाड्या बघून चालतो, गाडी बघून चालतो आम्ही। गाड्या जवळच्या जातात तर थंडी हवा लागते तेव्हा आपल्या पार्टनर काय थांबले। माणूस सांगे करू किती वाजले ना, अजून दुकानं खोलली नाही कंचीच। तिथं चालत असेल तुझा काही प्रॉब्लेम नाही, पुरे हॉटेलला भेटेल ना। आपण दुसऱ्याच्या अगोदर अजून आवरे लवकर हॉटेलला सगळीच नाही खोलत अजून, तर त्यांची दुकानं खोलली नाही, सगळी बंद। दुकानं खोललं नाही अजून, खोलीस तिथं काही तर नाश्ता केला असता। हे बघा आपली थंडीच्या टायमाला आपण हात पेटून हात शिकतो ते शेकटी पेटवली अजूनही शिकवण्यात टिकवण्यात नाही, ते कचरा पेटीत घेतली तर काय
1x बारा गरम गरम वाटते. भाई कानाची तयारी आर्मी का ऍथलेटिक्स ऍथलेटिक्स साईडला हो बा राजा गाड्या आहेत ना. मसाला डोसा भेटतो का बघ पहिले. तुला सांगायला सर्कल हो सर्कल नाही ना इडली डोसा नाही वाटत. सगळं वडापावचं तंत्र काय आणते कुठे गेले नाही ते रस्ता माहित आहे ना मला. माहिती नाही रस्ता आपल्याला भाऊ बोलला कसं थांब असा सर्कल तिकडं पुरे सर्कल हे सर्कल नाही हा. यो मंदिर होता ना आम्ही त्या थांबलेलो ना त्याला विचारतो तर यो मंदिर तर विषयाला गेल्या वर्षी चालताना दिसला मला पण माहिती आहे. हा मी आवडी वर्षांशी आलो तरी यो विशालला मंदिर दिसला नाही. तुम्ही आणल्या गेलं यांच्याच येतं का अंशा 2 एकर रोड या हायवे आणल्या बरोबर. हा चला मग आपण पण गावांच्या जाऊ. नको आणल्याच गावांच्या चांगला आली आम्ही गावांच्या आतमशा घुसल्या. यो गावांचा रस्ता पण पुरे जाऊन ना हायवेलाच लागते. गाव भारी आहे रे. मंदिर पण आहे. भजन करणं सगळं चालू. म्हणून सांगा झाला मला ही पण नदी पडली होती ना तुम्हाला अंगदावाला हे बघ धावता का पाणी कमी आहे तो जेले धावाला बघ आवाज कोण धावतं सवक धावतं का उतरा वावते तर बारीक पण उघरी वाली असं वाटतंय ना. पहिले ऊस होता ते राजा ठोकशील त्याला फोनमध्ये पोरांचा फोनमध्ये घुसताना लक्ष नसते. कोण याचं बरंच बॅनर लागल्यानंतर यो उभा राहिले टेकरच्या उदयची टीम मधले राहिले ना. वा चायनीज सुप नॉनव्हेज आपल्या काहीच कामाचा नाही बाई कट मरते बघ. जय बजरंग दल. हा चालेल ते मला सांगा मिळतो कुठला तरी स्टॉप सांग ना. तसं दुकान मोठा ऐकायला मोठं ऐकायला स्वच्छता चालू बघ. पाय पर दोन्ही हाताच्या पर रामाचं मंदिर होतं ना. मंदिर दाखवलं नाही. आम्हाला भूक लागली सगळ्यांना जाम जोरान. नाश्ता आम्ही सकाळी पकड लवकर निघलो ना म्हणून कमिटीचा नाश्ता यायला थोडा टाइम लागेल. पण आम्ही कमिटीचा नाश्ता यायला आम्ही आमचा नाश्ता पण करू कमिटीचा पण करू. पालखीचा नाश्ता पालखीवाल्यांचा इकडे पण तसंच परिस्थिती नल खुल्लं निर बाया एकदम हे बघ यो टाकला बघ आड हनुमानाचं मंदिर त्यांना माहित आहे ना हे आता अंशात जातात सगळे पालखीवालेच ना. सगळी पालखीवाली पोरं अंशात जातात गावांशात जातात. ड्रेसिंग पण वेगळी असते लांबची समजते पालखीवालं आणि ते लगेच वाला खाना पालखीला आवरे सकाळीच कोण चालणार नाही. अख्खा वर्ष पालख्या चालूच ना. नये रोड टिकरच ना. चलो पुढे देवाचे पाय पडतात. माव तुम्ही पाय पारा त्याला घे त्याच्या मागे जा तू पण.
डोका टेक बरं राजा. थोडा पार्सल दे त्यांची आपल्याला. दे थोडा मना दे. पार्सल पण भेटला. पार्सल जे बाया बुटा कर राजा. हे थांब ना, त्याला तुला काही पारीच रे जावायची. दुपारच्या मागच्या नांगशील ना आता. आता दुपारच्या मागच्या नांगशील ना आता लगे टाकून चालले का. हा ना चल आपण नाही लग्नार तुझ्या शार्टन नांगाचं चालेल. व्हिडिओ आण तुझ्या नांगाचं. मी ब्लॉग मध्ये टाकलं नाही. हे बघ महाराजांचं. हे महाराजांच्या पायावर ना एकदम. बघ. हे हार्ड ना. चांगला ना म्हणून तुम्हाला चांगला इकर्षात आला. संगला ना म्हणून इकर्षात आला. हायवेला गेलो तर लागलाच आपल्याला. काहीच नसता भेटला. काय नसतं. नुसता गाऱ्यांची धूल. मस्त मंदिरात 3 लागले. छत्रपती आणि एक आपला देव छत्रपती शिवाजी महाराज दैवत. आपला दैवत. आता अजून पुरे पण लागेल. चल कधीला दुकानं खोलतात रे. इथं यो कालबाई रवाचा मंदिर. गावांच्या लेवून बरेच मंदिर लागले आम्हाला. अजून पुरे पण एक मंदिर म्हटलं ना भाई. पण एरिया भारी आहे ना. जबरदस्त ना. एक नंबर. मंदिरा केवढे लागतात. यो पण सही मंदिर. नंबर ते हात जोरा बाहेरचा हात जोरा पुरे जा ना. हात जोरा काय बरं. मधून या ना रे. कॉलला नाही वाटत. इथं हे गेटांशी आपल्याला सरळ जायचा ना. सरळ म्हणजे तो सरळ रस्ता ना. रांगोली मंगोली सर्व तिथून. नंतर पेट्रोल थांबला. CNG वर मग आले. पेट्रोलवर चालतात मग CNG वर चालतील. हा पेट्रोल लोकांची पाच जाते ना. CNG असलो ते जरा त्यांच्या हॉटेलला बसले ते. ते कोण बसले. काय भेटलं पुढच्या. हा तो आंबेडकर चौक. आता ये रस्त्यांची आम्हाला सरळ जायचा. फक्त आमचा पार्टनर आहे कंच्या हॉटेल असल्या त्यांना जरा घासून दे. इथं हॉटेलला खोलली नाही अजून. साईडला वर गाडी येतात. चल पुरेच हॉटेल असतील मला तरी वाटते ना. अंश सरळ जाई सगळी. इकडे कंचा बीचा हॉटेल. हॉटेल दिसत नाही. आता सांग त्यांना आम्ही नाश्ता करतो. हे बघ आम्ही पुरे आल्यावर ना ते मागच्या हॉटेलवर थांबले. आता पुरे जेलच तर
एक साईडच्या चाला ना, एक साईडच्या चाला. गाड्या बघा मागे बिगे. भाई सर बहुत मोठा हार्ड आहे ना सर्कल एकदम. म्हणजे कोणाला कोणाला समजेल एवढा स्पीड असेल तुला समजेल तो आला मग लगेच समजेल हे ना त्यावी हायवे लिहिलं वाटतंय ना. तो पुढला बघला नाही रे. काय आहे सगळा जसा या आणि साबुदाणा वडा खाऊ मला नाही वाटत दिले असेल. तर तुम्ही हायवे लिहायला गावांशी आलं. अरे गावांशी मग सरळ सरळच कावरा भारी काही बी होता त्यांच्या मग एक नंबर. आम्ही ऐंशात झालो. मस्त गावात थोडा वाकरा तेच करा. मावशी काही नाश्ता नाही का तुमच्याकडे त्याला वापस जातो. नाश्ता बनवून देते मी पोहे पुढे आहे त्याला पुढे आहे. ना थोडा टाइम आहे ना तारा बनवायला तारा टाइम काय. एक ऑर्डर पुढे तिथून निघाले राजा चला आम्ही तुम्हाला आता थांबलेलो. गाड्या काय लेवल भेटतात 5-6 किलोमीटरवर थोडंच हॉटेल भेटणार हा बनवेल 1-2 किलोमीटर आहे इथे हॉटेल. हा 1-2 किलोमीटर आहे पुढे तो. कोणता हॉटेल थोड्याच्या पुढे आहे. मी सांगते ना माझ्या सुट्टी आहे तुम्हाला काहीच नाही भेटत. 5 नाही. किलोमीटर तर जास्त थांबलो आम्हाला झाले? टाइम होईल. थांबी नाहीये जास्त थांबलो आम्हाला टाइमपास होईल. त्यावर कमेटीचा नाश्ता येईलच ना रे. अरे पक्की हॉटेल आणि पुरे ती म्हणजे जावा नाही आपण म्हणून अशी सांगते. मग तुझ्या शिवाय आपली आता 100 मीटर हॉटेल आणि पुरे पक्की आहे. हॉटेल गेल्या वर्षी आम्ही येलतो ना विशालचा तेच हॉटेलवर बसलेली ना नाश्ता करायला. मग पक्का हॉटेल तिला वाटला आपण पहिला तिला वाटला हे पहिला वर्ष आले आणि यांना काही माहित नाही. पालखी मागे अजून पालखीवाले आले ते सपकन जातील आपल्या रांगच्या. चला आता 7वी सोल्या ना मस्त. आता ऊन पण परत चालले. थंडी पण गेली ना आता नाही थंडी लागत काही नाही थंडी लागत आता. सूर्य पण मस्त आहे एकदम भारी निघले. हार्ड आहे ना. थोडासा बाटल्या इकडे कर. त्या मी काय ठरलं रे चॉकलेट होता इथं. चॉकलेट खाते का भाव्या. ते पोरांना देवाला आणलेली टाइमपास खा. खरंच कॅलरीज वाढते ना तुझ्या. पालखी पण आली आमच्या मागे. भेटला मग 5 वाजता चालेल. हे नाश्ता केला का. या साईडला हॉटेल आहे ना बंद काका नाश्ता करत हवा विश्वबाग जाव अरे आंबी. आता ये आमचे पार्टनर आले ना यांचं जोरला निघता नाही रे बाया. जा बाया आठवलं पुढे जा एक मिनिट. अरे चॉकलेट आहे बाई. अरे चाय नहीं पीने का. चाय अच्छा नहीं रहता सेहत के लिए. ले चल. अरे चाय नहीं पीने का. चाय हानिकारक होता है. सरम पालखी पालखी गेली आमची. साईराम. लाइक करा फॉलो करो सब्सक्राइब करा. जय श्रीराम. अरे चॉकलेट किशन ठेवतात एकसारखा बॅगेंच्या कार त्याच्यापेक्षा किशन दरा काढून ठेवतात चॉकलेट. मूर्त्या बिर्त्या नंतर घेतो.
मूर्त्या बनवतात बाया त्यावेळी मूर्त्या बनवतात. थांब जरा हलू चाल. आता हे रस्त्याने चालताना ही जी पोरं लागतात ना, आपली मराठी पोरं लागतात ना, जी आपली मराठी पोरं लागतात ना, ती कशी बोलतात ना, ओम साई चॉकलेट द्या ना, ते चॉकलेटच मागतात. ही जी बायांची पोरं लागतात ना, पैसे मागतात. ती लगे पैसे मागतात. तिला पहिले पैसे मागतात. ते पैसे दे सांगतात तू, पण आम्ही पैसे नाही देत. चॉकलेटच घेतलं तर चॉकलेटच देऊ ना. हॉटेल बंद आहे हो. हॉटेल बंद का? हॉटेल बंद मनाला नाश्ता करायला वाल्या. मला ते वडा उचल म्हणून मी जागा चांगली बघली. वडा उचल. हा ही जागा भारी आहे. अर्धा 1 किलोमीटर. हा म्हणजे माग बॅक्टर नाही तर नाही म्हणजे उतरायला ना सांगत. तुझी बॅगीन ठेवली, माझी बॅगीन नाही ठेवली. बघ हे बॅग चेक कर, हे नाचतील बघ. तुला मी सांगला ती टंबाटी माझी बॅगीन ठेव. आम्ही त्या बसल्या मस्त बरं. आता टंबाटी खाताव. बॅग अख्खा करला बेना एक पण टंबाटा भेटत नाही बॅग मध्ये. पुरे बाग पण नाही भेटला टंबाट्यांचा. त्या नाश्त्याला थांबलेलो, पण नाश्ता काही अजून आला नाही. यांना कोणीतरी सांगला नाश्ता बोलते इथेच आहे, पण नाश्तावाला अजून पकाला. मग त्याला यायला जाम टाइम लागेल. सीएनजी टाकायला गेले. सीएनजी टाकायला गेले तो आता ना. त्यावेळी रिक्षा घेऊन सीएनजी टाकायला गेले. त्यांना अजून आमची रंग पोचायला टाइम लागेल, म्हणून मग उठलो ना आलो. त्यांना कोणतरी सांगला का नाश्तावाला पण ते आहेच. आम्हाला वाटलं का गावरा 2 मिनिटांनी येईल ना, म्हणून त्या बसलेलो. तर अर्धा तास झाला बसलो होता, तरी नाश्ता आला नाही. फोन करून विचारला तर तो सीएनजी टाकायला गेले. मग उठलो, चाललो पुरे आता. नाही रे बाव्या, आता पुरे काय तो राजाचा सांगतो तर पुरे त्या ब्रिजचे खाली इडलीवाला नाश्ता केलं त्यात जाऊ, त्याच इडल्या खाव. आता कमिटीचा का नाश्ता? वडा उचल. बघू कशी वडा उचल.